त्यांनी मनापासून स्वीकारलं. आदरणीय जयभाऊ भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक वैद्य, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आमचे मित्र इंद्रजी पवार, मंचावर असणारे आमदार आणि आमचे स्नेही तहसीलदार कल्याण शेट्टी, मंचावर असणारे आमचे दुसरे मित्र असं मालक राजा भोजी, असल्याचे माझे आमदार आमचे विठ्ठलराम भोजी तात्पुते, मंचावर असणारे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमच्या भागाचे आमचे नाना केदार गटनेत्या आमच्या रश्मीताई बागल, उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित सदस्य बंधू आणि भगिनींनो, आज या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुवर्ण अक्षरान द्यावा अशा प्रकारचा आपला दिन आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्याचे कुशल पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली या जिल्हा परिषदेमध्ये जी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली ती सुवर्ण अक्षरानं नोंदवावी अशा प्रकारची निवडणूक झाली. 1960च्या आसपास या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची स्थापना झाली, परंतु तेव्हापासून आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एकाच पक्षाचं बहुमत हे पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं काम आणि या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून करता यांनी पालकत्व स्वीकारलं. पालकमंत्री काय करू शकतो हे आता आम्हाला कळलं, कारण मी अनेक पालकमंत्री हाताखाली मी काम केलं, परंतु पालकमंत्र्याला मनात आलं तर काय करू शकतो हे आमच्या जयाभाऊने या ठिकाणी दाखवून दिलं. आणि म्हणून करता मी आपल्या सगळ्याच्या वतीने जयाभाऊंना पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आता जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेचे सर्वस्व हे जयाभाऊ, त्यामुळे त्यांनी सातारा जिल्ह्याला जेवढं लक्ष देत असतील त्यापेक्षा थोडं जास्त लक्ष आमच्या जिल्ह्याला द्यावं. निधी थोडा धरत्या हातानं आपण आमच्या जिल्ह्याला द्यावा आणि या जिल्ह्याचा गेल्या 4-4.5 वर्षातून बॅकलॉग राहिला, तो बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. आपण सगळ्यांनी मिळून करता याहीपेक्षा मोठ्या ताकदीनं पुढच्या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळे आमदार या जिल्ह्यात आणण्यासाठी म्हणून आता जिल्हा परिषदच्या आमच्या सदस्यांनी प्रयत्न करावा. कारण जिल्हा परिषद ही कार्यकर्त्यांना तयार करणारा कारखाना आहे. कदाचित ह्यातला कोणी एखादा पुन्हा आमदार सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून करता तुम्ही मनात आणलं तर ते होऊ शकतं. तेव्हा माझी या जिल्ह्यातील कार्यकर्ते, नेते मंडळी आणि आपला सगळा विनंती की येणाऱ्या विधानसभेला पैकीच्या पैकी एक वेळेला या जिल्ह्यामध्ये तशा प्रकारचा इतिहास घडला होता काँग्रेसचा. मला ते साल आठवत नाही, मला तुमच्या पुढे होते त्यावेळेला 72ला का काहीतरी एकाच पक्षाचे आले होते. तसे या वेळेला भारतीय जनता पक्षाचे ते सगळे आमदार आणण्यासाठी म्हणून करतात तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. आणि याही पुढच्या काळामध्ये दयाभाऊंचं या नेतृत्वाखाली आपण या तालुक्यामध्ये प्रचंड अशा प्रकारच्या लोकांची ज्या समस्या द्या त्या सोडण्यासाठी प्रयत्न करावा. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. दयाभाऊंचा आभार मानतो, अभिनंदन करतो. धन्यवाद.